आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला येतोय. व्हिडिओ जरी नवीन असला, विषय मात्र तोच. पुन्हा एकदा महाराष्ट्रात तापलेलं बीडचं असणारं मस्साजोग प्रकरण. आपण पाहिलं असेल की काही दिवसापासून महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यांना पालकमंत्रीपद नव्हतं आणि महायुती सरकारमधले असणारे जे बाकीचे पक्ष आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल, या तीनही पक्षांच्या बड्या राजकीय नेत्यांनाच पालकमंत्रीपदं मिळाली. हरकत नाही, ते मिळणारच होते. परंतु बहुचर्चित असणारा महाराष्ट्रातला बीड जिल्हा, त्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नेमकी कुणाला मिळणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली होती. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांचं नाव बीडच्या पालकमंत्री पदासाठी अनेक लोकांनी लावून धरलं, परंतु तसं झालं नाही. नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहता की महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री, एक अजितदादा पवार, दुसरे एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाण्याचं आणि मुंबईचं पालकमंत्रीपद स्वीकारले. त्या पदाचा त्यांनी पदभार स्वीकारला. अजित पवार यांनी पुणे आणि इकडे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलं. परंतु आज पुन्हा एकदा बीडवरती येण्याचा विषय, पुन्हा एकदा मस्साजोग प्रकरण, पुन्हा एकदा आमच्या संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका कालही होती, आजही आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी संतोष अण्णांसाठी लढत राहणार, यात तीळ मात्र शंका नाही. आणि बीडचे पालकमंत्री झाले अजितदादा पवार साहेब. अजितदादा पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद नेमके का घेतलं असावं? तेच का बीडचे पालकमंत्री झाले? मग बीडचे पालकमंत्री झाले, मग पुन्हा पुण्याचं पालकमंत्री पद त्यांना का? असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. असे खूप सारे प्रश्न की देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्री पद का नाही घेतलं? मस्साजोग प्रकरणाला आज 1 महिना आणि वरती काहीतरी दिवस हा कालावधी पूर्ण झाला. संतोष अण्णा यांना न्याय कधी मिळणार? त्यांचं कुटुंब देवेंद्र फडणवीसांची भेट घेतं. अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या गाठीपिटी चालू आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांनी आंदोलन पेटलेले आहेत. परंतु हे आंदोलन या महाराष्ट्रातल्या भांडगुळ राजकीय नेत्यांसाठी त्यांचं भांडवल बनलंय. संतोष अण्णा देशमुख यांच्यासारख्या एका लोकप्रतिनिधीची झालेली निर्गुण हत्या, याचं या महाराष्ट्रातल्या भांडगुळ नेत्यांना काहीही वाटत नाही. ही सर्वात मोठी दुःखाची गोष्ट, ही सर्वात मोठी खेदाची गोष्ट आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदाही, काय बोलतोय पुन्हा ऐका, या तिघांनी एकदाही संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली नाही किंवा मस्साजोग गावाला भेट दिली नाही. याच्या इतकं मोठं दुर्दैव या महाराष्ट्रासाठी कुठलं असू शकतं? भारतीय जनता पार्टीचे काम करणारे संतोष अण्णा देशमुख यांच्या निधनानंतर यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी या देवेंद्र फडणवीसांनी जावं नाही. याच्या इतकी मोठी खेदाची गोष्ट दुसरी कुठली असू शकते? तुम्हीच सांगा. कारण मी बोलतो, आक्रमक बोलतो, काहींना ते पटतं, काहींना ते लागतं. लागलंच पाहिजे म्हणा, परंतु मी खरं बोलतो. खोटं बोलायची मला सवय नाही. पांढरे बगळ्यासारखे कपडे घालायचे, गन लावायचे आणि आतमध्ये मात्र डोम कावळ्यासारखं वागायचं, ही या महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांची टेंडन्सी, त्यांची जगण्याची ती पद्धती. महाराष्ट्रातला एक एक राजकीय नेता जर धरून काढला, त्याची जर सखोल चौकशी केली, त्याची जर नार्को टेस्ट केली गेली, तर तुम्हाला सांगतो त्यांनी कित्येक मर्डर केलेले उघड होतील. त्यांनी कित्येक सामान्यांच्या बळकवलेल्या प्रॉपर्ट्या त्याही उघड होतील. त्यांनी केलेले त्यांचे काळी कारनामे हे सुद्धा तुमच्या समोर येतील. परंतु हे होणार आहे का? हे कधी झालंय का? नाही झालं. ते कधी होणारही नाही आणि त्याची तुम्ही वाटही पाहू नका. पाहिलं असेल की भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75-76 वर्षाचा काळ लोटला गेला, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु 150 वर्षापूर्वी आपल्यावरती गोऱ्या इंग्रजांनी राज्य केलं आणि आज 76 वर्षानंतर आज आपल्यावरती आपल्या लोकशाहीत जन्माला आलेले काळे इंग्रज आपल्यावरती राज्य करतायत. याची इतकी दुसरी मोठी गोष्ट कुठली असू शकते? याच्या इतकी दुसरी खेदाची गोष्ट कुठली असू शकते? याचा तुम्ही विचार करा.
या महाराष्ट्रामध्ये रोज कित्येक संतोषांना देशमुख होत आहेत. हे एक प्रकरण नाहीये. आपण पाहिलं असेल मरगळवाडीचे सरपंच बाप्पू आंधळे यांची निर्गुणपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुठल्या समाजाचे होते ते? वंजारी समाजाचे होते. पहिली गोष्ट, गुन्हेगाराला जात नसते. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला ठेचून मारलंच पाहिजे, त्याचा एन्काउंटर तरी झाला पाहिजे, त्याला फाशीवरती तरी लटकवलं पाहिजे. आणि मी तर म्हणतो या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शासन हे लागू झालं पाहिजे. करा यांचे चौरंग, करा यांचे कडेलोट. अरे भर दिवसा आमच्या आया बहिणीच्या आबरू लुटल्या जातात आणि आम्ही थंड झालेलो छत्रपतींचे स्वतःला मावळे म्हणून घेणारे आपण आपल्यासारखे भिकारचोट आपणच. काय केलं आपण? काय तीर मारला? काहीच नाही. कधी मिळणार या प्रकरणांना न्याय? आपण पाहिलं असेल की आज बीडचं पालकमंत्री अजितदादा पवार यांना मिळालं, पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री अजितदादा पवार यांना मिळालं. आणि धनंजय मुंडे, ज्या 1.25 महिना झालं ज्यांचं तोंड बंद होतं, आज ते धनंजय मुंडे पोपटासारखे बोलायला लागले की मनोज जरांगे पाटील आणि सुरेश दस यांनी माझ्यावर ते आरोप हे सिद्ध करून दाखवावेत. काय सिद्ध करणार आहेत आरोप? आणि जगाला माहिती ना सगळ्या, आपली पात्रता किती हे आपण तपासून पाहावं. हे जगाला सांगण्याची गरज नाही, लोकांना सारं कळतं. ते कळले इतपत लोक भोळे नाहीत. लोकांचा स्वभाव भोळा आहे हे लक्षात ठेवा. लोक भोळे नाहीत. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि या बीडमध्ये घाणेरडं राजकारण चाललं. वाल्मिक कराडाचा विषय येतो ना, पुन्हा एकदा मी त्या वाल्मिक कराडवरती येतो. तोच वाल्मिक कराड जो बीडच्या अनेक तालुक्यांमधलं अनेक विधानसभेचं राजकारण फिरवतो असं बोललं जातं. बरोबर ना? खरं खोटं करण्याची गरज नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, हे संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे. तुम्ही एकदा अमिताभ बच्चन यांचा दीवार सिनेमा पहा. तो दीवार सिनेमा पाहिल्यानंतर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की अमिताभ बच्चनची आई एका मोठ्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन साईटचं काम सुरू असतं आणि त्या साईटवरती ती बिगारी म्हणून कामाला जाते. अमिताभ बच्चन लहान असतो, लहानाचा मोठा होतो, आपल्या आईची हालाकीची परिस्थिती पाहतो, त्याच्या डोळ्यामध्ये ते दुःख असतं आणि अमिताभ बच्चन ज्या बिल्डिंगमध्ये आपली आई कामाला जाते ती बिल्डिंग खरेदी करतो. त्याच पद्धतीनं वाल्मिक कराड याने सुद्धा आपली आई ज्या शेतामध्ये कामाला जात होती ते शेत त्याने खरेदी केलं. निश्चितपणे करायला हवं होतं. शेवटी वाईट वेळ आईची होती याबद्दल दुमत नाही, परंतु तो आणि त्यांनी आणलेला तो काळा पैसा ती जमीन घेण्यासाठी जर वापरला असेल तर मग आपली आई त्या शेतात कामाला जात होती म्हणून जर त्यांनी ती जमीन घेतलेली असेल, सर्वसामान्यांच्या मानावरती सुरी ठेवून त्यांनी कमवलेला त्यांचा घामाचा पैसा, कष्टाचा पैसा आपल्या आईचं स्वप्न पूर्ण व्हावं त्यासाठी जर एक गुंड वापरत असेल आणि जर ती जमीन घेऊन आपल्या आईच्या नावावरती जर करत असेल तर याच्या इतकी दुसरी दुःखाची गोष्ट कुठलीच नाही. तो सिनेमा आहे आणि ही रिअल स्टोरी आहे. मित्रांनो, हे वास्तव सांगतोय मी वाल्मिक कराडचं. सिनेमा हा सिनेमा असतो आणि रिअल आयुष्य हे रिअल आयुष्य असतं. सिनेमासारखं आपण कधी जगू शकत नाही. सिनेमामध्ये काहीही घडतं. आपण सिनेमा कसाही घडवू शकतो. सिनेमाला सुरुवात मध्ये एंड असतो, आपल्या आयुष्याला सुरुवात मध्ये एंड नसतो. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. वाल्मिक कराडने कित्येक हजारो कोटीची प्रॉपर्टी कमवली. म्हणजे एका मोलमजुरी करणाऱ्या स्त्रीचा मुलगा एक 4-5 हजार कोटीचा मालक बनतो. म्हणजे वाल्मिक कराड कोणी उद्योजक होता का? वाल्मिक कराडचे साखर कारखाने होते का? वाल्मिक कराडच्या काय IT सेक्टर उभे केलेले होते का? वाल्मिक कराडचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता का? वाल्मिक कराडचे काय अशा 1000-2000 एकरमध्ये जमिनी होत्या का की ज्या जमिनीमध्ये डाळिंब सारखे म्हणा, संत्र्यासारखे म्हणा, असे द्राक्षाच्या बागा, हापूस आंब्याच्या बागा की जो माल एक्सपोर्ट होऊन आउट ऑफ कंट्री जायचा आणि वाल्मिक कराडला करोडो रुपयाचा त्याच्याकडं जो असणारा मांजा, करोडो रुपये वाल्मिक कराडकडे यायची अशी परिस्थिती होती का? तर नव्हती. म्हणजे जनसामान्यांचा पैसा वाल्मिक कराडने कसा लुटला? गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या घरामध्ये काम करणारा हा वाल्मिक कराड आज 4000 कोटीचा मालक बनतो. पुण्यामध्ये अनेक मोठाल्या मगरपट्ट्यासारख्या सिटीमध्ये अनेक मोठाल्या बिल्डिंगमध्ये त्याचे पूर्ण फ्लोअरची फ्लोअर आहेत. अनेक ठिकाणी पुण्यामध्ये त्याच्या गाळ्या आहेत. 10-12 जिल्ह्यांमध्ये त्याच्या जमिनी आहेत. काही ठिकाणी त्याचे मॉल आहेत. बीडमध्ये त्याचे 4-5 वाईन शॉप आहेत. परमिट बारचे तर कित्येक लायसन त्याच्याकडे आहेत. कितीतरी हॉटेल त्याच्या आहेत. कित्येक ठिकाणी त्याच्या कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहेत.
कित्येक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पार्टनरशिप आहे असंही कळलं जातं. अरे म्हणजे प्रत्येक गोष्ट बीड जिल्ह्यामध्ये जर घडवायची असेल तर ती वाल्मिक कराडला विचारूनच घडवायची. अशीच परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. धनंजय मुंडे आज सांगतायत, म्हणजे 1.25 महिन्यात धनंजय मुंडे, संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली. तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला कधी देशमुख कुटुंबियाचं सांत्वन करावं असं वाटलं नाही? पंकजा मुंडेंना वाटलं नाही? प्रीतम मुंडेंना वाटलं नाही? राजकारणामध्ये तुम्हाला जनसामान्यांची मतं गोड लागतात आणि मग जनसामान्यांना न्याय देण्याचं काम कोणाचं होतं? कोणाचं होतं? लोकप्रतिनिधीचं काम काय असतं? समाजाला न्याय देणं. ज्यांनी आपल्याला निवडून दिलं, अरे खाल्लेल्या भाकरीला जागा रे. तुम्ही जागलात का? स्वतःच्या मनाला विचारा एकदा. केज विधानसभा मतदारसंघाची असणारी ती आमदार, तिने खरं तर हे प्रकरण उचलून धरायला पाहिजे होतं. आज सुरेशांना धस, त्यांनी हे प्रकरण उचलून धरलं. संदीप भैया क्षीरसागर, बीड शहराचे आमदार, त्यांनी हे प्रकरण उचलून धरलं. जितेंद्र आव्हाड साहेब, त्यांनी या प्रकरणाला हात घातला. मराठ्यांचा बुलंद आवाज, मराठ्यांचा आधारस्तंभ मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे या प्रकरणाला खूप वरच्या लेवलला वळण मिळालं. अजितदादा, आज तुम्ही महायुतीमध्ये सरकारमध्ये आहात, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात. असं समजा संतोष देशमुख हा तुमचाच मुलगा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, आज तुमचं सरकार आहे. एक एक आमदार तुम्हाला महत्वाचा आहे. हे सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात बरं. फडणवीस साहेब, महायुतीचं सरकार तुमचं आहे. महाराष्ट्र राज्याचे तुम्ही गृहमंत्री आहात. महाराष्ट्र राज्याचे तुम्ही काय आहात? गृहमंत्री आहात. महाराष्ट्र राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री आहात. आणि एका आदर्श सरपंचाला जर तुम्हाला न्याय देता येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्या पदावरती राहण्यासाठी कॅपेबल आहात का? हा प्रश्न स्वतःच्या मनाला एकदा विचारून पहा. आणि 2 कोटीच्या खंडणीसाठी हत्या केली गेली आणि आपण त्या गुन्हेगारांवरती काय कारवाई करता हो? तो विष्णू चाटे, जो वाल्मिक कराडचा मावस भाऊ आहे, ज्या विष्णू चाटेला या संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी 35 ते 36 वेळा कॉल केले, माझ्या भावाला सोडा, माझ्या भावाला मारू नका, आपण बसून चर्चा करू. 10 मिनिटं सोडतो, 15 मिनिटं सोडतो, 20 मिनिटं सोडतो, असा म्हणणारा तो विष्णू चाटे. अरे, आमच्या संतोष अण्णाची डेड बॉडी आली, पण संतोष अण्णा पुन्हा हयात पाठीमाग आला नाही. हे कशामुळे झालं? कशामुळे झालंय? ह्या गावगुंडांच्या डोक्यावरती या राजकीय नेत्यांच्या हातीत म्हणूनच झालं ना. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, हे गावगुंड सोडा. जे आपल्या जीवावरती जे राजकारण करतात ना, त्यांचा माज मोडायचा असेल ना, त्यांच्या मुळावरती गाव घाला. फांद्यान पाला तोडीत बसू नका. फांद्या तोडल्या तर खोडाला परत फांद्या फुटणार. फांद्या फुटल्या की नवीन पालवी फुटणार आणि पाला येणार. पण जर मुळ्यात जाळल्या ना, मुळ्यावरच घाव घातला ना, झाड खालूनच जळायला सुरू होईल. ना पाला, ना फांदी, ना खोड. त्या झाडाला खोडासहित गाड. एवढंच मी तुम्हाला सांगतो. पुन्हा 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 आपण या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित राजकीय नेत्यांना निवडून दिल्यामुळं ही तुमच्यावरती वेळ आली. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हजारो कोटींच्या प्रॉपर्टी यांच्या झाल्या.